दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. नवीन पनवेल सिग्नल परिसरात शनिवारी सकाळी 11:30च्या सुमारास भीषण अपघात घडला. पनवेल शहर वाहतूक शाखेच्या हद्दीत भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने स्कूल व्हॅन व रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत स्कूल व्हॅनचे दरवाजे लॉक झाल्याने व्हॅनमधील मुले आत अडकून पडली होती. तसेच रिक्षाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच नवीन पनवेल वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्कूल व्हॅनच्या खिडक्यांच्या काचा फोडून आत अडकलेल्या 12 मुलांना बाहेर काढले. रिक्षा चालकही रिक्षात अडकला होता. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यालाही सुरक्षितपणे बाहेर काढले. या अपघातात रिक्षा चालक, रिक्षातील एक प्रवासी तसेच स्कूल व्हॅनमधील 2 मुले जखमी झाली आहेत. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनास्थळी संतप्त जमावाने डंपर चालकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहतूक पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कोणताही अनुचित प्रकार घडू न देता डंपर चालकाला पनवेल शहर पोलिसांच्या हवाली केले. पुढील तपास पनवेल शहर पोलीस करत आहेत. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.